नमस्कार. आपण पाहत आहात सह्याद्री न्यूज, आवाज महाराष्ट्राचा. आपल्यासोबत आज खानापूर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी माननीय श्री वैभव विजय हजारे आहेत. आज सकाळी सर खानापूरमध्ये पत्रकार परिषद झाली. जसं की विरोधी गटानं खानापूरच्या नगरपंचायतवर जे आरोप केलेत त्याच्यामध्ये सदर जी तडजोड झालेली आहे ती तडजोड त्याकरिता तुम्हाला तडजोड करण्याचा अधिकार होता का, असा त्यांनी प्रश्न उपस्थित केला होता. काय सांगाल तुम्ही सर? याबाबत मी सांगू इच्छितो की जे नगर परिषदचे नगराध्यक्ष आहेत किंवा आणि नगर परिषदचे CO आहेत यांना कोणत्याही दाव्याबाबत तडजोड करण्याकरता पूर्ण अधिकार आहेत. जर समजा ती तडजोड फायदेशीर असेल आणि त्या तडजोडीनं नगरपंचायतच्या नागरिकांना तसेच नगरपंचायतमध्ये जे नागरिक राहतात त्यांना जर समजा त्या गोष्टींचा जर फायदा होणार असेल तर सदर तडजोड नक्कीच करण्याचा अधिकार COंना आणि नगराध्यक्ष महोदयांना आहेत. तसेच मी या ठिकाणी हे पण सांगू इच्छितो की महाराष्ट्र नगरपंचायत तसेच नगरपालिका जो अधिनियम आहे 1965 त्यातील कलम 100 आहे, त्याच्यामध्ये या अधिकाराबाबत उल्लेख केलेला आहे. तसेच महाराष्ट्र नगरपालिका वादातील तडजोड नियम 1967 मध्ये देखील या अधिकाराबाबत उल्लेख केलेला आहे. सदर जो बॉडी तुमची त्यांनी घेतलेला जो ठराव आहे तो बेकायदेशीर आहे असं त्यांचं म्हणण्यात आलेलं आहे. तर खरंच ते बेकायदेशीर आहे का, असं त्यांनी तुमच्यावर आरोप केला? काय सांगा? जर समजा ठराव हा बेकायदेशीर नाही कोणताच. हा जो ठराव घेतलेला आहे हा पूर्णपणे कायद्याच्या चौकटीत राहून आणि कायदेशीर प्रणाली अवलंबूनच घेतलेला आहे. सदर ठराव घेण्याचे हे अधिकार जे बॉडी आहे किंवा सभा आहे त्या सभेला आहेत. आणि हा जो ठराव घेतलेला आहे हा ठराव पूर्णपणे गावच्या आणि शहराच्या विकासाकरताच घेतलेला आहे. या ठरावामुळं निश्चितच जी तडजोड झालेली आहे त्या तडजोडीमुळं अनेक वर्षाचा जो प्रदीर्घ कोर्टामध्ये दावा चालू होता, अनेक दिवसांपासून जवळपास आता माझ्या माहितीप्रमाणे जवळपास मी जो चौकशी अहवाल हा बनवलेला आहे, या चौकशी अहवाल हा डिटेल चौकशी अहवाल बनवलेला आहे. याच्यामध्ये पूर्णपणे जे इथून पाठीमागं या जमिनीबाबत जे दावे विविध कोर्टामध्ये प्रलंबित होते, त्यानंतर विविध कार्यालयामध्ये प्रलंबित होते, त्याबाबत काय वस्तुस्थिती होती, जवळपास 15 ते 20 ठिकाणी सतत दावे प्रलंबित होते. आणि हे दाव्यांवरती अनेक दिवसांपासून याच्यावर वाद चालू होता. आणि यामुळं ही जमिनीवरती आपल्याला डेव्हलपमेंट करता येत नव्हती, विकास करता येत नव्हता. त्यामुळं ही तडजोड होणं गरजेचं होतं आणि सदर तडजोडीमुळं निश्चितच या शहरातील नागरिकांना फायदा होणार आहे. सदर जे प्रकरण आहे किंवा तडजोडीचं जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये जिल्हाधिकारी ऑफिस म्हणजेच की कलेक्टर ऑफिस या ठिकाणी सदर प्रकरणाचं यादी हा प्रकार म्हणजे या प्रकरण त्यांच्यापर्यंत गेलं होतं का, जिल्हाधिकारी कलेक्टर ऑफिस पर्यंत? मी जो चौकशी अहवाल बनवलेला आहे त्या चौकशी अहवालामध्ये देखील तो उल्लेख केलेला आहे. आणि त्याचप्रमाणे याआधी देखील माझ्या आधीचे जे CO होते त्यांनी देखील या प्रकरणाचा तडजोडीकरता प्रयत्न केलेला होता. आणि सदर प्रकरणामध्ये तडजोड करण्याकरता मार्गदर्शन देखील कलेक्टर ऑफिसमध्ये मागितलं होतं. आणि सदर मार्गदर्शन मध्ये जे त्रुटी निघाल्या होत्या त्या त्रुटींची पूर्तता देखील त्यांनी त्यावेळेस केली होती. परंतु सदर प्रकरणाचे पुढं सदर प्रकरण कलेक्टर ऑफिसमधून निकाली काढलं. त्यानंतर पुनश्च एकदा जे समोरचे स्वामी आणि इतर जे लोक होते यांनी पुनश्च एकदा आपल्याकडं सदर तडजोड करण्याबाबत त्यांनी पुनश्च एकदा आपल्याकडे मागणी केली होती. आणि पूर्वीचं जे प्रकरण होतं ते पूर्वीच्या प्रकरणामध्ये त्यांनी काहीतरी 50% काहीतरी आपल्याला नगरपंचायतला त्यांनी तडजोड करण्याकरता ऑफर दिली होती. परंतु नंतर त्यांनी नगरपंचायत मालकीसाठी नगरपंचायत करिता एकूण 60% जमीन तुम्ही घ्या आणि 40% जमीन आम्हाला द्या, परंतु ही तडजोड करून घ्या असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं होतं. आणि सदर प्रस्ताव या सभेसमोर मी मांडला आणि या सभेला ते प्रस्ताव पटला आणि या बॉडीनं बहुमताने तो ठराव मंजूर केला होता. त्यामुळं आपण सदर तडजोड केलेली आहे. या ठिकाणी मी सर्वांना सांगू इच्छितो की कोणी हे अपूर्ण माहिती आधारे घेऊन नगरपंचायत प्रशासनाची बदनामी कृपया करू नये. जर आपणास काही अडचण असेल, आपल्याकडे काही जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर नगरपंचायत प्रशासनाशी आपण संपर्क साधावा. या ठिकाणी मी पूर्ण चौकशी अहवाल बनवलेला आहे सदर तडजोडीबाबतचा. तर या तडजोडीबाबतचा चौकशी अहवाल आपल्या नगरपंचायत कार्यालयामध्ये उपलब्ध आहे. आपण
सदर अहवाल आपल्याला आपण मागणी केली तर आपल्याला तात्काळ लगेच मिळू शकतो. आणि जर आपल्याला याच्या उपरही जर समजा अडचण असेल तर आपण वरिष्ठ कार्यालयामध्ये किंवा इतर योग्य ठिकाणी दाद मागावी. निश्चितच आपल्याला त्या ठिकाणी योग्य न्याय मिळेल.